नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राठोड रमेश बायोफॅक्टरचा प्रतिनिधी म्हणून औसा तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो। तर मी आज बादा गावामध्ये आपले दुकानदार आहेत श्याम कृषी सेवा केंद्र म्हणून। तर इथं मी 2-4 दिवसाखाली ग्लास डेमो लावलेला आहे। तर त्याचे काय अनुभव आले किंवा त्यांनी काय निरीक्षण केलं त्याचं त्यांच्याकडूनच जाणून घेऊ। नमस्कार सर। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण बायोफॅक्टरचं जैविक खत वापरलेलं आहे। या ग्लास मध्ये जे मकाचं बियाणं टाकलं होतं त्याच्यामध्ये 5 बियाणे, याच्यामध्ये पण 5 बियाणे टाकले होते आणि याच्यामध्ये पण 5 बियाणे टाकले होते। याच्यामध्ये होतं रासायनिक खत होतं आणि याच्यामध्ये होतं बायोफॅक्टरचं जैविक खत। तर शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये उगवण क्षमता रासायनिक खतामध्ये 4 दाण्याची उगवण क्षमता झालेली आहे, 1 दाणा फेल गेलेला आहे। आणि याच्यामध्ये जे आहे ते 5च्या 5 पूर्णतः उगवलेले आहेत। आणि दोन्हीमध्ये फरक असा आपल्याला आढळून आलेला आहे की याच्या मुळाची उगवण क्षमता कमी आहे, म्हणजे मुळाची लांबी जाडी याची खूप काही कमी आहे, तुम्ही पाहू शकता। अर्धवट झालेलं आहे ते पूर्ण। आणि या बायोफॅक्टरच्या जैविक खतामुळे जे मुळाची लांबी जाडी वगैरे आहे ते खूप चांगल्या पद्धतीची झालेली आहे। कुठल्याही प्रकारचं म्हणजे जसं की आपण ह्युमिक ऍसिड वगैरे वापरल्याच्या नंतर मुळाची वाढ होती, तशा प्रकारची सुरुवातीलाच वाढ वगैरे एकदम चांगल्या पद्धतीची झालेली आहे। त्याच्यामुळे माझं तरी मत आहे की खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आहे। शेतकऱ्यांनी अवश्य एकदा वापरून पाहावं। याचा समोर रिझल्ट आहे, डेमो तुम्ही पाहू शकता इथं। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही मिस्टेक नाहीये। रिझल्ट योग्य वाटला? हो, रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीचा आहे। शेतकऱ्यांनी खात्रीशीर वापरणं एकदम चांगल्या पद्धतीचं रिझल्ट असतो, मग खात्रीशीर पद्धतीने वापरू शकतात शेतकरी। तर भेटूयात नंतर। धन्यवाद।